तर नमस्कार भावानं, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. सरळ टॉपच्या ट्विटरला आपण नक्कीच घेऊन आलो भावानं, भाऊ पुन्हा श्रद्धांजलीवर. आपल्या चॅनलवर मागच एक ट्विटर अपलोड झालं, तर हे दुसरं ट्विटर आहे आपलं भाऊ पुन्हा श्रद्धांजली मित्रांनो. ठीक आहे, बाकी पीईडी प्लस संपूर्ण मटेरियल तुम्हाला मोबाईल युजरसाठी नक्कीच प्रोव्हाइड केलंय. 10x8 ची डिझाईन आपली साईज मित्रांनो, संपूर्ण डिझाईन आपण फोटोशॉपवर संपूर्ण एचडी क्वालिटी मध्ये प्रोव्हाइड केली, बाकी काय विषय नाही. तर अशा फायनल आपला आजचं ट्विटर आहे भावानो. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर फायनल मित्रांनो मी आलोय फोटोशॉपवर. ठीक आहे, फोटोशॉप मध्ये आल्यानंतर बघू शकता हा इंटरफेस नक्की शो होणार. पीएचडी ओपन केल्यानंतर इथं फाईलवर क्लिक करा, न्यू येतो मी. न्यू आल्यानंतर मी तर साईज क्रिएट केली ती 10x8. ठीक आहे, ही साईज क्रिएट केली, वरती 8 टाकलं होतं, हाईटला 10 ठेवलं होतं, इंचेस मध्ये केली. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही नक्कीच ही डिझाईन प्रिंट वगैरे मारू शकता. तर प्रिंट मारते असेल मित्रांनो इंचेस मध्ये ठेवा. ठीक आहे, जर तुम्हाला कुठली डिझाईन करायची म्हटलं तर इंचेस मध्ये करत जावा. ठीक आहे, बाकी तुम्हाला एक क्वेश्चन होता, मला भरपूर जणांनी कमेंट केल्या की दादा आम्ही डिझाईन जी बनवते ती व्हॉट्सअपला टाकल्यानंतर ती डिझाईनची क्वालिटी आपली डाऊन होऊन जाते. ठीक आहे, हे तर तुम्हाला एक सोल्युशन सांगतो बाबा, नक्कीच सांगतो, व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा, तो काय विषय नाही. तर या पण बघू शकता अशी आपण 10x8 ची साईज क्रिएट केली. ठीक आहे, साईज क्रिएट केल्यानंतर आपण नॉर्मल अशी एक येलो कलर मध्ये एक बॅकग्राऊंड मारलंय. हे बॅकग्राऊंड संपूर्ण त्या डायरेक्ट ब्रशने मारलंय, मी कुठल्या प्रकारचे कुठून घेतलंच नाही बॅकग्राऊंड. इथं नॉर्मली आपला तो ब्रश क्लिक केला तर तो सॉफ्ट ब्रश येतो मित्रांनो. इथं राईट क्लिक करून हा जो ब्रश आहे आपला सॉफ्ट राऊंड, हा फोटोशॉप मध्ये नक्कीच राहतो, तुम्ही नक्कीच यूज करा. बाकी त्यानंतर थोडासा इथं पावडर ब्रश मारला, इथं बघू शकता या टाईप मध्ये थोडा पावडर ब्रश मारलाय. ठीक आहे, इथं वरतून त्यानंतर त्यावर आहे ना असं पण एक नाव ऍड केलंय. आपण जे नाव आहे ते नाव त्यापर्यंत तिथं ऍड केलं. बाकी ठीक आहे, अशापर्यंत त्याला इथं ग्रुप करून घेतो मी या पद्धतीने. ठीक आहे, मर्ज करून घेतलं, जेणेकरून तुम्हाला काम झालं तर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट ठेवा प्रत्येक फोटो. ठीक आहे, जेणेकरून जे बॅकग्राऊंड वगैरे असेल आपलं ते फुटणार नाही कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यानंतर. ठीक आहे, जी काय क्वालिटी तीच राहणार, त्याचा एक फायदा आहे मित्रांनो कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्टचा. ठीक आहे, तर अशामध्ये ठेवल्यानंतर त्यावर आपण एक असं हे मारलंय, वॉटर टाईपचं आपण टेक्स्चर मारलंय, हे संपूर्ण ते टेक्स्चर. ठीक आहे, हे बघू शकता. ते कुठून काही नक्कीच प्रत्येक व्हिडिओ सांगत चाललंय, परत एकदा सांगतो भावांनो. इथे क्लिअर घ्यायची न्यू लेअर. तर न्यू लेअर घेतल्यानंतर नाही तर एडिटमध्ये या. एडिटमध्ये आल्यानंतर फिल्ममध्ये जा. फिल्ममध्ये येऊन इथं कंटेंट आहे ते 50 ग्रे ठेवायचं तुम्हाला. बाकी मोड नॉर्मल ऑपॅसिटी 100. एंटर दाबा, हे आपण इंटरफेस शो होऊन जाणार. त्यानंतर फिल्टरमध्ये नॉईज मध्ये जा, ऍड नॉईज म्हणा. ऍड नॉईज मध्ये आल्यानंतर ही सेटिंग करायची तुम्हाला 20.13. बाकी गावसून ठेवा, खाली मोनोक्रोमॅटिक ऑन ठेवा, इथं एंटर दाबा. ठीक आहे, अजून आपलं नॉईज वाढणार. बाकी फिल्टर मध्ये परत येऊन एक स्टाईलचं ऑप्शन तिथं येऊन इम्बॉस करा, इम्बॉस. ठीक आहे, 2 नंबरचं. त्याची सेटिंग तुम्हाला 135 अँगल ठेवा, हाईट 3 ठेवा, अमाऊंट 100. तिथे एंटर मारा. हा तुम्हाला 100% भेटणार. एक कमीत कमी ब्लेंडिंग जे आहे ते ओव्हरली ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे, आता याला ओव्हरली किंवा 2 ऑप्शन यूज करा, तेच बेटर राहतात. ते म्हणजे कलर डॉट आणि ओव्हरली. ठीक आहे, बाकी दुसरा कोणता मोड यूज नका करू. तर अशा झाल्यानंतर लॉक करून घ्या. तर त्यानंतर आपण त्यावर ऍड केले मित्रांनो, इथं फुल ऍड केलंय, जेणेकरून जे आपलं शुभम भाई आहे तर त्यावर आपण ते मागून थोडंसं फुल टाकलंय, थोडे ऍक्टिव्ह वाटावं. आणि त्यावर आपण फोटो घेतला, हा बघू शकता, हा फोटो आपण मारला. परत त्यावर आपण इथं अशा पद्धतीने दिवा घेतलाय. बाकी ते तुम्हाला नक्कीच दिले मटेरियल मध्ये संपूर्ण त्याच्या, तो काय विषय नाही. इथं शेप मारला, तिथं नाव ऍड केलंय आपण भाऊ पुन्हा श्रद्धांजली या टाईप मध्ये. ठीक आहे, बाकी खाली असा शेप मारलाय, अशा म्हणजे नाव ऍड केलं आपण शुभम संघवी शेट यापर्यंत नक्कीच नाव ऍड केलंय. त्यावर परत आपण इथं रेक्टँगल आणि थोडं वरती इथं फुल टाकलं. हे संपूर्ण ते आपण पिंटरेस्ट वरून घेतोय मटेरियल. बाकी टॉप मध्ये ते पूर्ण एचडी मध्ये करतोय. तुम्हाला मी एक टोटल टाकलं ते भावना, तुम्ही ते 5 वेबसाईटचा यूज करून नक्कीच कटआउट आणि त्याच्यात 2 वेबसाईट तुम्हाला अशा सांगितलं की त्यांनी तुम्ही कम्प्लीट जे मटेरियल वगैरे असेल तुमचं ते नक्की एचडी मध्ये कन्वर्ट करू शकता. त्याच्यामध्ये टोटल नक्की बघा प्रोफाईल जाऊन मित्रांनो, एकदम टॉपचे. ठीक आहे, त्यानंतर अशा पण आपण इथं टेक्स्ट मारलंय, जेणेकरून ते दुःख निधन वगैरे झालं त्या टाईप मध्ये. बाकी शोकाकुली आपण घेतलं, सर्व मित्र परिवार. हे रेक्टँगल वगैरे संपूर्ण त्या अशा संपूर्ण ते आपण घेतलं. ठीक आहे, ते बघू शकता. बाकी सर ते लास्टला आपण एक कर्व मारला. आता तुम्हाला कर्वचा ऑप्शन सांगतो. जेव्हा तुम्ही डिझाईन प्रिंटिंग मारची नक्की ते ऑप्शन यूज करा भावा. कर्व हे काय करतं माहिती आहे का, थोडी लाईट आणि डार्क घेतं बॅकग्राऊंड, जेणेकरून आपली प्रिंट जे उठून दिसते. ठीक आहे, हे नक्की तो ऑप्शन यूज करा. भरपूर झाले ऑप्शन माहित नाही. बाकी अशा पण डिझाईन संपूर्ण झालं तर काय करतं माहिती आहे का, इथं इमेज मध्ये यायचं, इमेज साईज मध्ये यायचं. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, हा पॅनल तुम्हाला शो होऊन जाणार, जो मी तुम्हाला स्क्रीनवर इथं
दिसतोय, ठीक आहे. तर शो झाल्यानंतर रेझोल्युशन जे 300 का 52, जर तुम्हाला प्रिंट मारायचे असेल तर नक्कीच 500 करा. असे ते रेझोल्युशन तुमचं ते 500 करा, ठीक आहे. तर 500 केल्यानंतर इथं समजा मी ओके म्हणतो. इथं ओके म्हटल्यानंतर भावना बघू शकता या पण नक्कीच इंटरफेस शो होऊन जाणार. इमेज साईज थोडं लोड वगैरे येणार, बाकी त्याची क्वालिटी ते नक्कीच प्रेफरन्स मध्ये नक्कीच क्वालिटी येणार आपल्याला. हे बघू शकता क्वालिटी बघा आपली किती वाढ. आता तुम्हाला लाईव्ह डेमो मध्ये दाखवतो. आता आपण 500 रेझोल्युशन टाकले, तिथं फाईल मध्ये येऊन ना एक्सपोर्ट मध्ये येऊन ना समजा आपण हा इमेज सेव्ह करतोय, ठीक आहे. आता 500 रेझोल्युशन केल्यानंतर नक्की त्याची एमबी वाढणार आहे भावांनो. पण तुम्हाला जास्त एमबीची डिझाईन असून की व्हॉट्सअपला स्टेटसला क्वालिटीमध्ये अपलोड करण्याची पद्धत सांगतो, ठीक आहे. बाकी 500 रेझोल्युशन मध्ये आपण सेव्ह करून घेतो डिझाईन. समजा इथं नॉर्मली मी मध्ये टाकतो, ठीक आहे, मटेरियल, किंवा इथं असे पण इथं मटेरियल टाकून घेतो. असे म्हणजे मी सेव्ह करून घेतोय. तर सेव्ह केल्यानंतर काय करतं माहिती आहे का भावांनो, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. तर अशी म्हणजे डिझाईन संपूर्ण इथे एक्सपोर्ट झाल्यानंतर इथं फाईल होतं न्यू मध्ये जातो. न्यू मध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला 10x8 ची साईज परत क्रिएट करायची. ते इंचेस आहे ते पिक्सल करा. पिक्सल केल्यानंतर रेझोल्युशन मी 300 किंवा 500 ठेवा नक्की. तिथे एंटर दाबतो, ठीक आहे. आता इथे पिक्सल केलं मी तर क्रिएट म्हणतो. आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट फाईल मध्ये येतो प्लेस, इथं फोटो वगैरे ऍड करून घेतो. तो फोटो आहे आपला, समजा आपला हा फोटो होता, त्याला राईट क्लिक करून मी तुम्हाला त्याची एमबी दाखवतो. आता तिथं प्रॉपर्टीज मध्ये येतो. तर बघू शकता आपली साईज मी तर 129 MB ची साईज आहे आपली, जी आपण 500 रेझोल्युशन आपण हा बॅनर सेव्ह केलं एचडी क्वालिटी, ठीक आहे. 129 MB साईज येते. आता हा फोटो आपण ऍड करू इथं बॅनर, जो 10x8 साईजचा होता, ठीक आहे. तो आता पिक्सल मध्ये आपण ऍड करतोय, ठीक आहे. असे पण त्याला ऍड करून घ्यायचं. हे बघू शकता या टाईप मध्ये आपण त्याला ऍड करतोय. ऍड झालं तिथे एंटर दाबतो, डायरेक्ट आपलं इथं ऍड झालं. आता बघू शकता आता जर सेव्ह करायला गेलो याची एमबी दाखवतो तुम्हाला. फाईल मध्ये येतो, एक्सपोर्ट मध्ये जातो. लक्षात राहू दे आपण 300 रेझोल्युशन ही डिझाईन सेव्ह करतो. आता इथे ओरिजिनल मध्ये येतो परत, ठीक आहे. परत इथे XYZ आपण नाव टाकून देतो, इथे सेव्ह करून घेतो. आता परत दाखवतो तुम्हाला याची जे प्रॉपर्टीज मध्ये आपण जो सेव्ह केला UIचा, राईट क्लिक करून त्याला प्रॉपर्टीज मध्ये येतो. आता बघू शकतो मी तुम्हाला साईज बघा, 6.11 MB म्हणजे 6 MB चा आपली डिझाईन झाली, जी 129 होती. तर अशी म्हणजे 6 MB ची डिझाईन आहे भावानं, ती एचडी क्वालिटी अपलोड होऊ शकते. जसं की म्हणजे मला काय म्हणायचं, जे तुम्ही डिझाईन जास्त MB ची यूज करता 5 MB च्या वर जाऊ नका देऊ. जर 5 MB च्या खाली असेल नक्कीच व्हॉट्सअपला चांगले दिसणार. त्याच्यामुळे काय करा माहितीये का, इंचेस मधली डिझाईन जास्त MB चीच राहते. ते इंचेस मध्ये येऊन सेव्ह करून नंतर पिक्सल मध्ये कन्वर्ट करा भावा. जर तुम्हाला स्टेटसला अपलोड करायचे असेल नक्की ते यूज करा. एचडी दिसेल आपली डिझाईन संपूर्ण. जर बघायला गेलं तर काय एवढी क्वालिटी डाऊन नव्हती, बघू शकता तुम्ही स्क्रीनवर एकदम टॉपचे काय विषय नाही, ठीक आहे. ते पिक्सल टॉप मध्ये काम करतोय. बाकी एवढाच विषय राहतो का आपण जे फिल्टर वगैरे मारतो कॅमेरा फिल्टर, ते तुम्हाला इंचेस मधूनच बघायला भेटतं, पिक्सल मधून काय बघायला नाही भेटत, म्हणून आपण ते इंचेसचा यूज करतो, ठीक आहे. बाकी संपूर्ण ते टॉपचे काय विषय नाही. असे ट्युटोरियल वेगवेगळे घेऊन येणार भाऊ, नक्की मला कमेंट करा. अडचण असेल तर नक्की मला इंस्टाग्रामला DM करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.